श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गुरुचरित्र पारायण करताना बऱ्याच भक्तांना प्रश्न पडतो की पारायण करताना काय खावे आणि काय खाऊ नये. गुरुचरित्र पारायण करण्याचे काही नियम असतात. ते नियम पाळले तरच पारायण केल्याने आपल्याला लाभ होतो. आम्ही तर सगळ्यांना सांगतो की नियम पाळणार असाल तरच गुरुचरित्र पारायण करा, नाहीतर करू नका. मित्रांनो, पारायण करत असताना काय खावे आणि काय खाऊ नये. तर मित्रांनो, गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्ही 2 वेळेस खाऊन किंवा 1 वेळेस खाऊन पारायण करू शकतात. जसे दिवसभर उपवास करायचा आणि रात्री तो उपवास सोडायचा, जेवण करायचे, याला म्हणतात 1 वेळेस खाऊन पारायण करणे. नाहीतर तुम्ही 2 वेळेस खाऊन सुद्धा पारायण करू शकतात. जसे सकाळी तुम्ही भाजी चपाती खाल्ली, रात्री भाजी चपाती खाल्ली, तर तुम्ही या दोन्ही ऑप्शन मध्ये पहिल्या दिवशी जे खाल तेच तुम्हाला 7ही दिवस खायचे असते. मित्रांनो, जर तुम्ही समजा पहिल्या दिवशी एखादी भाजी आणि चपाती केली तर 7ही दिवस तुम्हाला तेच खावे लागेल. त्यामध्ये तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. मित्रांनो, आता गुरुचरित्र पारायण करताना काय खावे, कोणते पदार्थ खावे. तर मित्रांनो, तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्ही फळे, दूध, एक कोणतं तरी धान्य, तुम्ही पहिल्या दिवशी एक धान्य ठरवून घ्या तुम्हाला काय खायचं. सगळ्यात सोयीस्कर असतं ते म्हणजे गव्हाची चपाती. पालेभाज्या तुम्ही खाऊ शकतात. पालेभाज्यामध्ये शेपू आणि मेथी आणि कांद्याची पात हे सोडून तुम्ही इतर कोणत्याही पालेभाज्या खाऊ शकतात. सगळ्या पालेभाज्या खाऊ नाही शकत. तुम्ही कोणतीही एक पालेभाजी ठरवायची आणि ती खायची. फक्त शेपू, मेथी आणि कांद्याची पात खाऊ नये. कंदमुळे तुम्ही खाऊ शकतात. त्यात तुम्ही गाजर, काकडी, सुरण, घेवडा याची भाजी चालते. सर्व प्रकारच्या डाळ आणि कांदा, लसूण, मैदा, पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या हे खाऊ नये. मित्रांनो, बऱ्याचशा लोक ठरवतात की आम्ही एखादी डाळ आणि चपाती खातो, पण मित्रांनो, सर्व प्रकारच्या डाळ चालत नाही. कांदा, लसूण भाजीमध्ये उपयोग करायचा नाही. मैदा खायचा नाही. पित्तकारक पदार्थ खायचे नाही. वातकारक भाज्या सुद्धा खायच्या नाही. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे बाहेरून आणून कोणते खाद्यपदार्थ खाऊ नये. तर मित्रांनो, हे होते काय खावे आणि काय नाही खावे. तर मित्रांनो, तुम्ही ही पारायण करत असताल तर खाण्याचे हे नियम तुम्ही नक्की पाळा. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.